बदलापूर शहरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत अपुऱ्या आणि जीर्ण अवस्थेतील इमारतीत सुरू असलेल्या बदलापूर मुख्य टपाल कार्यालयाच्या स्थलांतराचा मार्ग अखेर मोकळा झालाय. बदलापूर नगरपालिकेच्या मालकीच्या शिरगाव येथील राऊत आर्केड या इमारतीत हे पोस्ट ऑफिस लवकरच स्थलांतरित होण्याची शक्यता असून या प्रक्रियेला वेग आलाय. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी या प्रश्नात लक्ष घालून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा रखडलेला विषय मार्गी लागत असल्याचे बोलले जात आहे. गांधी चौक परिसरातील बदलापूरचे मुख्य टपाल कार्यालय गेल्या 4 दशकांहून अधिक काळापासून कार्यरत आहे. मात्र शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढलेली नागरिकांची वर्दळ लक्षात घेता सध्याची जागा अत्यंत अपुरी पडत होती. विविध टपाल सेवा, बचत योजना आणि शासकीय कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येथे येत असतात. परंतु मर्यादित जागा, गर्दी आणि इमारतीची दयनीय अवस्था यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात इमारतीची स्थिती अधिक धोकादायक बनत असल्याने सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेत खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी 26 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र सर्कलच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल यांना अधिकृत पत्र पाठवून बदलापूर मुख्य टपाल कार्यालयासाठी पर्यायी जागेची मागणी केली होती. त्यांनी शिरगाव येथील पालिकेच्या राऊत आर्केड इमारतीतील उपलब्ध जागा पोस्ट ऑफिससाठी योग्य असल्याचं नमूद करत तेथे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर टपाल विभाग आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करत सदर जागा पोस्ट ऑफिससाठी योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. नगर परिषदेने राऊत आर्केडमधील एकूण 10 गाळे आणि कार्यालयीन जागा पोस्ट ऑफिससाठी निश्चित केली असून त्याचे एकूण कार्पेट क्षेत्रफळ 162.13 चौरस मीटर इतके आहे. या जागेसाठी सुमारे 50.75 लाख रुपयांची अनामत रक्कम आणि 87,000 रुपये मासिक भाडे निश्चित करण्यात आले आहे. 3 वर्षांच्या करारावर ही जागा देण्याची तयारी पालिकेने दर्शवली असून पुढे मुदतवाढीची तरतूदही ठेवण्यात आली आहे. शिरगाव परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी नवीन पोस्ट ऑफिस सुरू झाल्यानंतर बदलापूरकरांना अधिक सुरक्षित, प्रशस्त आणि आधुनिक सुविधा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.